नमस्कार, माझा नीट अभ्यास या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण नीट या विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत। कसा अभ्यास करायचा, काय ट्रिक्स आहेत, खरोखरच त्याचं टेन्शन घ्यायची गरज आहे का? आणि यासाठी चर्चेसाठी खरं तर काही ट्रिक्स या विद्यार्थ्यांना देण्यासाठी आपल्या सोबत आहेत साठे महाविद्यालयाच्या प्रोफेसर मंजुषा पाटणकर मॅडम। स्वागत आहे आपलं। नमस्कार। आज झुऑलॉजी हा आपला विषय आहे आणि झुऑलॉजी मधल्या ट्रिक्स तुमच्याकडून जाणून घ्यायच्यात। सगळ्यात पहिल्यांदा अभ्यास तर करतच राहतील विद्यार्थी, पण सगळ्यात पहिल्यांदा जे नीटचं टेन्शन या सगळ्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना आलेलं आहे, कुठेतरी प्रेशर आहे त्यांच्यावरती, घाबरतायत विद्यार्थी, खरंच घाबरून जायची गरज आहे? मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की घाबरण्याचं काहीच कारण नाहीये। तुम्ही आत्ताच मेच्या सुरुवातीला MHCET परीक्षा दिलेली आहे आणि आपल्या बोर्ड टेक्स्टबुक्सवर चांगला नीट अभ्यास केलेला आहे आणि आपली पुस्तकं छान इन्फॉर्मेशनने लोडेड असल्यामुळे भरपूर इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे ऑलरेडी आणि आता थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही नीटसाठी आपली तयारी करू शकता। नक्कीच आपण आपल्या विषयाकडे वळूया। झुऑलॉजी हा आजचा आपला विषय आहे। त्याचा सिलेबसचा जर विचार करायचा झाला तर नीटच्या दृष्टीने त्याचा सिलेबस म्हणजे राज्याचा सिलेबस आणि नीटसाठी असलेला सिलेबस याच्यामध्ये काय तफावत आहे? नेमका सिलेबस कसा आहे? तफावत काही जास्त नाहीये। फरक एवढाच आहे की मुलांना 2 वर्षाचा सिलेबस करायचा आहे, 11वी आणि 12वी, आणि त्याच्यासाठी त्यांना जोरदार तयारी सुरू करायला हवी आहे। पण तरीही अजून मी परत एकदा सांगते की घाबरून जायची काहीच गरज नाहीये। 11वीत त्यांनी जो अभ्यास केलेला आहे त्यावर आधारित बरेच टॉपिक्स आपल्याला इथे नीटमध्ये पण करायचे आहेत। काय काय सिलेबस आहे आपण त्याविषयी थोडीशी माहिती घेऊया। येस, आपण सुरुवात करायच्या आधी आपण एक नक्कीच जाणून घ्यायला हवं की नीट ही जी परीक्षा आहे ह्याच्यामध्ये 180 प्रश्न मुलांना सॉल्व्ह करायचे आहेत। त्यातले पहिले 1 to 45 questions will be based on physics, 46 to 90 will be based on chemistry and 91 to 180 will be biology questions. आणि ह्या biology questions मध्ये 90 मधले 45 will be botany questions, that is आपण स्लाइड्सच्या मदतीने ही सगळी संख्या जाणून घेऊया। सिलेबस कसा आहे? वनस्पतीशास्त्र and 45 will be on zoology, that is प्राणीशास्त्र। सो आपण आता बघूया की कसं काय आपल्याला अभ्यास करायचा आहे। पहिलं तर ऑल स्टुडंट्स सगळ्या मुलांनी त्यांच्याकडे नीट सिलेबस असलेला जरुरी आहे आणि त्याच्यासाठी ही वेबसाईट दिलेली आहे। You can download the NEET syllabus at www.mciindia.org/NEET/NEET-UG। इथे तुम्हाला नीटचा सिलेबस मिळेल आणि when you go through the syllabus, तुम्ही जेव्हा सिलेबस बघाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुम्ही जे 11वीत शिकलात, जे 12वीत शिकलात तेच सगळे टॉपिक्स इथे आहेत। त्यानंतर दुसरे एक मुलांना करायचे म्हणजे त्यांच्याकडे बोर्डाची टेक्स्टबुक्स तर ऑलरेडी आहेतच, त्यांनी त्याचा जोरदार अभ्यास केलेला आहे 11वी आणि 12वीचा। त्याबरोबर NCERTची पुस्तकं 11वी आणि 12वीची ही दोन्ही त्यांच्याकडे असणं इम्पॉर्टंट आहे। आणि जर ती पुस्तकं तुम्हाला अवेलेबल नसतील, मार्केटमध्ये मिळत नसतील तर तुम्हाला ती पुस्तकं डाउनलोड करता येतील। त्याकरता वेबसाईट दिलेली आहे www.ncert.books.prashanthelina.com। ह्या साईटवरती तुम्हाला ती पुस्तकं डाउनलोड करता येतील। त्यामुळे जर ती मार्केटात तुम्हाला मिळत नसतील तर बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही, इथे ती पुस्तकं तुम्हाला उपलब्ध म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांनी या 2 वेबसाईट्स नक्की लक्षात ठेवा। एक म्हणजे तुमचा सिलेबस काय आहे हा तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी जी वेबसाईट आहे ती, आणि दुसरं म्हणजे NCERTची पुस्तकं जर तुमच्याकडे नसतील तर ती सुद्धा तुम्हाला या वेबसाईटवरून डाउनलोड करता येऊ शकतात। येस, आता आपण पुढे जाऊया। ह्या आता मी आधीच म्हटलं की 90 प्रश्न असणार आहेत आणि 90 मधले 45 असणार आहेत बॉटनीवर आणि 45 असतील झुऑलॉजीवर। सो आज आपण झुऑलॉजीमध्ये काय कुठले टॉपिक्स आहेत आणि प्रत्येक टॉपिकवर साधारण किती मार्काचा प्रश्न येऊ शकतात हे आपण आता बघूया। पहिलाच धडा जर तुम्ही NCERTचं पुस्तक जेव्हा इंडेक्स उघडाल तेव्हा त्याच्यात तुम्ही पाहाल की चॅप्टर नंबर 4 इज किंगडम ॲनिमॅलिया और ॲनिमल किंगडम। ह्याच्यात तुम्हाला सॅलियंट फीचर्स म्हणजे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल्स हे करायचे आहेत टिल फायलम इन द नॉन कॉर्डेट्स, आणि कॉर्डेट्समध्ये क्लासपर्यंत
पर्यंत तुम्हाला स्टडी करायचे आहेत. एक 4-5 कॅरेक्टर्स केले तरी पुरे आहेत आणि एक्झाम्पल्स मात्र थोडी जास्त एक्स्ट्रा करा. आपल्या बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये जी आहेत, महाराष्ट्र बोर्ड टेक्स्टबुकमध्ये जी एक्झाम्पल्स आहेत त्यापेक्षाही जास्त थोडी एक्झाम्पल्स NCERT बुक्समध्ये आहेत, ती जरूर तुम्ही वाचून घ्या. आणि ह्या पर्टिक्युलर चॅप्टरवर साधारण 3 प्रश्न येतील. 45 मधले 3 प्रश्न ह्यातले असतील. कॉर्डेट्स, नॉन कॉर्डेट्स, कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. नंतर दुसरा धडा झुऑलॉजीचा जो आहे तो चॅप्टर नंबर 8 येतो आहे. त्याचं आहे सेल द युनिट ऑफ लाईफ. हा धडा तुम्ही 11वी मध्ये स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ सेल ह्या नावाखाली स्टडी केलेला आहे. त्यामुळे असं काही खूप असं वेगळं टॉपिक टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे. हा लेसन तुम्ही आधी पण केलेला आहे आणि ह्यातले 5 प्रश्न येऊ शकतात. नेक्स्ट धडा आहे चॅप्टर नंबर 7 स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स. आता ह्याच्यात जे आहे की ॲनिमल टिश्यूज जे आम्ही 11वीत अगदी फर्स्ट टर्म मध्ये भरपूर नीट करून घेतो मुलांकडनं, त्यामुळे ॲनिमल टिश्यूज तर मुलांना सगळे नीट येत असतात. 4 इम्पॉर्टंट टिश्यूज तुम्हाला माहिती आहेत, एपिथिलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, नर्वस टिश्यू अँड मस्क्युलर टिश्यू. हे 4 टिश्यूज इम्पॉर्टंट आहेत. आणि अपार्ट फ्रॉम दॅट NCERT बुकमध्ये थोडे काहीतरी त्यांचे वेगळे टाईप्स आणि एक्झाम्पल्स दिलेले आहेत. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. जेव्हा आपण एखादे एक्झाम्पल स्टडी करू तेव्हा मी त्याच्याबद्दल काहीतरी सांगेन. नंतर ह्याच धड्यामध्ये तुम्हाला मॉर्फॉलॉजी ऑफ डिफरंट ॲनिमल्स हा टॉपिक आहे. म्हणजे एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी आणि ॲनाटॉमी म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर्स ऑल्सो अँड द डिफरंट फंक्शन्स ऑफ डिफरंट सिस्टम्स, द वर्किंग ऑफ डिफरंट सिस्टम्स. त्याच्यात तुम्हाला कॉकरोच स्टडी करायचं आहे डिटेलमध्ये. कॉकरोचचं डायजेस्टिव्ह सिस्टम, सर्क्युलेटरी सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम, नर्वस सिस्टम आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टम हे सगळं करायचं आहे. आता नीटचं जे NCERTचं जे बुक आहे त्याच्यामध्ये अर्थवॉर्म अँड फ्रॉग ऑल्सो त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. पण नीटचा सिलेबस तुम्ही जर बघितला तर हे टॉपिक्स ओमिट केलेले आहेत. त्यामुळे हे तुम्ही आरामात ओमिट करू शकता. अर्थवॉर्म आणि फ्रॉग हे स्टडी करायची गरज नाही. मात्र कॉकरोच मात्र जो व्यवस्थित डिटेलमध्ये स्टडी करा. म्हणजे तुम्ही सिलेबस वरती जर तुमची व्यवस्थित लक्ष असेल तर तुम्ही स्मार्ट स्टडी करून याच्यामधलं जे काही एक्स्ट्रा वर्क आहे ते तुम्ही टाळू शकता. येस, नक्कीच. ह्या टॉपिक वरती 2 प्रश्न येऊ शकतात. आपण पुढे जाऊया. ह्युमन फिजिओलॉजी. आता हे जे सगळे धडे आहेत त्याची नावं थोडी वेगळी वाटतात, पण हेच धडे तुम्ही 11वीत आपल्या टेक्स्टबुकमध्ये केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल चॅप्टर नंबर 16 जो NCERT बुकमध्ये आहे त्या चॅप्टरचं नाव आहे डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन. आणि आपण जेव्हा 11वीत तो शिकलो तेव्हा त्याचं नाव आहे ह्युमन न्यूट्रिशन. बाकी काही फरक नाहीये. जे तुम्ही डायजेशन आणि ॲब्झॉर्प्शन वगैरे जे शिकलात ह्या धड्यात तेच NCERT बुकमध्ये सुद्धा दिलेले आहे. या पर्टिक्युलर टॉपिकवर साधारण 2 प्रश्न येऊ शकतात. नेक्स्ट चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 17 ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस. हा धडा आपण ह्युमन रेस्पिरेशन या नावाखाली शिकलेलो आहोत. टॉपिक तोच आहे. the subjects also with the various subtopics also are the same. ह्याच्यामध्ये आपण ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम शिकतो, नंतर वर्किंग ऑफ द रेस्पिरेटरी सिस्टम शिकतो आणि शेवटाला ह्या धड्याच्या शेवटला आपण द डिझीजेस इन्व्हॉल्व, डिसऑर्डर्स ऑफ द रेस्पिरेटरी सिस्टम हे पण शिकतो. सो हे तुम्ही 11वीत केलेलं आहे. जरा ब्रशअप करा आणि NCERT बुकमध्ये सुद्धा जे काही टॉपिक्स पॉइंट्स दिलेले असतील ते तुम्ही ह्याच्यातनं वाचू शकतात. ह्यावरती 2 प्रश्न येऊ शकतात. नंतर चॅप्टर नंबर 18 आहे बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन. हा धडा आपण 12वीच्या टेक्स्टबुकमध्ये केलेला आहे. बोर्डाचं 12वीचं आपलं जे टेक्स्टबुक आहे त्याच्यात सर्क्युलेशन ह्या नावाखाली केलेलं आहे. त्याच्यात आपण ह्युमन हार्ट स्टडी करतो, ब्लड वेसल स्टडी करतो, नंतर कंपोजिशन ऑफ ब्लड, क्लॉटिंग ऑफ ब्लड अँड अगेन द डिसऑर्डर्स ऑफ द हार्ट हे पण आपण स्टडी करतो, हार्ट अँड द सर्क्युलेटरी सिस्टम. अगेन ह्यातला एक प्रश्न कुठला तरी येऊ शकतो ह्या टॉपिकवर. द नेक्स्ट चॅप्टर इज 19 चॅप्टर
एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स अँड देअर एलिमिनेशन. हा धडा आपण एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन ह्या नावाखाली 12वीच्या टेक्स्टबुकमध्ये केलेला आहे. आणि तुमचा अभ्यास आत्ताच रिसेंटली झालेला आहे, तो तुमच्या डोक्यात चांगला फ्रेश आहे, त्यामुळे मला वाटत नाही की तुम्हाला काही जास्त प्रॉब्लेम येईल हा अभ्यास करताना. ह्याच्यामध्ये एक प्रश्न येऊ शकतो. नंतर लेसन नंबर 20 आहे लोकोमोशन अँड मुवमेंट. हा धडा आपण ह्युमन स्केलेटन अँड लोकोमोशन ह्या नावाखाली 11वी मध्ये करतो आणि अगेन तो डिटेलमध्ये केलेला आहे. आणि एक फक्त इथे मला सांगावंसं वाटतं की आपलं जे 11वीचं बोर्डाचं टेक्स्टबुक आहे त्याच्यात स्केलेटन ह्युमन स्केलेटन डिटेलमध्ये दिलेलं नाही. पण तुम्ही जर नीटचा सिलेबस पाहिलात तर तिथे त्यांनी म्हटलेलं आहे की ह्युमन स्केलेटन कॅन बी स्टडीड फ्रॉम द प्रॅक्टिकल सिलेबस. सो स्टुडंट्सनी प्लीज ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. ह्युमन स्केलेटन सुद्धा डिटेलमध्ये स्टडी करा. तुमच्या जर्नल्समध्ये 11वीच्या किंवा 11वीच्या प्रॅक्टिकल बुकमध्ये तुम्हाला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळेल. तर ह्युमन स्केलेटन पण डिटेलमध्ये करा. ह्या लेसनमध्ये आपण अजून एक स्टडी करतो की जॉईंट्स अँड वी ऑल्सो स्टडी द डिफरंट टाइप्स ऑफ मुवमेंट्स. आता इथे मला सांगावंसं वाटेल की आपलं जे बोर्डाचं पुस्तक आहे that has more than enough information. In fact, some of the points are not mentioned in NCERT books, but they are there in our textbook. So here in this ह्या particular chapter मध्ये तुम्ही पाहाल की आपण एक सिलियरी मुवमेंट, सुडोपोडियल मुवमेंट, फ्लॅजेलर मुवमेंट हे मुवमेंट्स पण दिलेले आहेत. सो दॅट ऑल्सो इज इन्क्लुडेड इन द NCERT सिलेबस. त्या सिलेबस नीटच्या सिलेबसमध्ये ते आहे, पण NCERT टेक्स्टबुकमध्ये ते नाही आहे, पण आपल्या बोर्डाच्या टेक्स्टबुकमध्ये ते आहे. सतत मुलांनी ते स्टडी करू शकतात आणि तिथे एक प्रश्न येऊ शकतो. नंतर दुसरा धडा आपला आहे 21 लेसन, दॅट इज न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. हा आपण नर्वस सिस्टम अँड हॉर्मोनल कोऑर्डिनेशन ह्या नावाखाली करतो. त्याच्यामध्ये एखादा प्रश्न येऊ शकतो. इथे तुम्ही सगळं सेंट्रल नर्वस सिस्टम, पेरिफेरल नर्वस सिस्टम आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टम तिन्ही नर्वस सिस्टम्सची स्टडी करायला हरकत नाही. आणि नेक्स्ट लेसन आहे चॅप्टर नंबर 22 केमिकल कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन. हा त्या आपल्या टेक्स्टबुकमध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन ह्या नावाखाली इन्क्लूड केलेला आहे. जो धडा आपण नर्वस सिस्टम आणि हॉर्मोनल सिस्टम असा एकत्र स्टडी करतो त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. आणि त्याच्यावर 2 प्रश्न विचारले. म्हणजे बराचसा सिलेबस हा आपल्या पुस्तकांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मिळू शकतो आणि ही फायद्याची गोष्ट आहे. जर त्यांनी सिलेबस व्यवस्थित स्टडी केला तर आपली पुस्तकं आणि नीटची पुस्तकांमध्ये फार थोडा फरक असू शकतो त्या सिलेबसमध्ये. त्यामुळे तो व्यवस्थित अभ्यास कुठेतरी या विद्यार्थ्यांना करायची गरज आहे. आणखीन काय काय असणार आहे आपल्याला बघायचं. एक छोटासा ब्रेकची वेळ झालेली आहे, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपण पाहता ABP माझा. नीट परीक्षेचा अभ्यास नीट कसा करता येईल याविषयी आपण प्राध्यापक मंजुषा पाटणकर यांच्याकडून जाणून घेत आहोत. झुऑलॉजी या विषयाविषयी काही धड्यांबद्दल आपण माहिती घेतली की आपल्या आणि NCERTच्या पुस्तकांमध्ये काय कॉमन आहे, काय वेगळं आहे. आपण कंटिन्यू करूया. येस. आता ब्रेकच्या आधी आपण 11वी NCERTचं टेक्स्टबुक आणि त्यातले धडे पाहिले. आता 12वी NCERT टेक्स्टबुक आणि त्यातले धडे बघूया आपण. चॅप्टर नंबर 1 जो आहे NCERT बुकचा तो आहे रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम्स. आणि ह्याच्यात 2 मेन प्रकारचे रिप्रोडक्शन्स, दॅट इज असेक्शुअल अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि त्याचे एक्झाम्पल्स असं ह्या चॅप्टरमध्ये आहेत टॉपिक्स आणि त्याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो. नंतर लेसन नंबर 3 आहे ह्युमन रिप्रोडक्शन, जो आपण 12वीच्या आपल्या बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये अगदी डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. राईट फ्रॉम द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, फॉर्मेशन ऑफ स्पर्म, ओवम, नंतर फर्टिलायझेशन, फॉर्मेशन ऑफ द एम्ब्रिओ टिल द 3 जर्माइनल लेयर्स, नंतर प्रेग्नन्सी, पार्च्युरेशन, ऑल दिस वी हॅव स्टडीड. आपण हे सगळं केलेलं आहे ह्युमन रिप्रोडक्शन चॅप्टर डिटेलमध्ये. त्यामुळे अगेन जास्त काही मेहनत घ्यायची आपल्याला गरज नाही आहे. आत्ताच तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे. त्यात 4 प्रश्न येऊ शकतात. नंतर पुढला टॉपिक आहे चॅप्टर नंबर 4 रिप्रोडक्टिव्ह हेल्थ.
अगेन हा आपला ह्युमन रिप्रोडक्शन चॅप्टर मधलाच एक भाग आहे. त्याच्यात रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल आहे, दॅट इज बर्थ कंट्रोल मेजर्स पण आहेत आणि द व्हेरियस डिझिजेस विच कॅन बी कॉज्ड टू द रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ह्या टॉपिक्सवरती हा धडा आहे. आणि अगेन तो आपण 12वीच्या बोर्डाच्या पुस्तकात डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे आणि त्यातले 2 प्रश्न येऊ शकतात. द चॅप्टर नंबर 5 आपण पाहूया आता, प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स. हा धडा खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं नीटसाठी, कारण ह्याच्यामधले 5 प्रश्न येत आहेत. आणि ह्या धड्यामध्ये मला सांगावंसं वाटतं की बॉटनी आणि झुऑलॉजी असा फरक आता इथे करता येणार नाही. बॉटनीमधलं मेंडल्स लॉ, नंतर मोनोहायब्रिड रेशो, डायहायब्रिड रेशो हे सगळं ह्या धड्यामध्ये आहे. आणि झुऑलॉजीमधलं पण सेक्स डिटर्मिनेशन इन इन्सेक्ट, सेक्स डिटर्मिनेशन इन मॅन, हे सगळे टॉपिक्स आणि द व्हेरियस क्रोमोझोमल ॲबनॉर्मलिटीज, द डिसऑर्डर्स विच आर कॉज्ड, जे आपण 12वीच्या टेक्स्टबुकमध्ये शिकलो हे सगळे ह्या धड्यात आहेत आणि त्यातले 5 प्रश्न येत आहेत. चॅप्टर नंबर 7 आहे इव्होल्युशन. इव्होल्युशन पण आपण 12वीच्या टेक्स्टबुकमध्ये नीट एकदम डिटेलमध्ये स्टडी करतो. सो अगेन टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ह्यातले 3 प्रश्न येऊ शकतात. चॅप्टर नंबर 8 आहे ह्युमन हेल्थ अँड डिझिजेस. अगेन हा आपण 12वीच्या टेक्स्टबुकमध्ये डिटेलमध्ये स्टडी केला आहे आणि त्यातले 4 प्रश्न येऊ शकतात. आता आपण लास्ट युनिटला जातो आहे, इकॉलॉजी. इथे बॉटनी आणि झुऑलॉजी असा फरक जास्त करता येत नाही, कारण असे टॉपिक्स जे आहेत की बॉटनीमध्ये पण आहेत आणि झुऑलॉजीमध्ये पण आहेत. इथे मुलांनी एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्या 12वीच्या बोर्डाच्या पुस्तकात जे ऑर्गॅनिझम्स अँड एन्व्हायरमेंट हा धडा आहे, पार्ट 1 बॉटनीचा आहे अँड ऑर्गॅनिझम्स अँड एन्व्हायरमेंट पार्ट 2 हा झुऑलॉजीचा आहे. हे दोन्ही धडे नीट केले तर आपण हा टॉपिक इकॉलॉजीचा टॉपिक, ज्याच्यात हे 4 धडे आहेत, ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन, इकोसिस्टम, बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल इश्यूज, हे सगळे धडे आपण कव्हर करू शकतो आणि कलेक्टिव्हली ह्यातले 6 प्रश्न येऊ शकतात. हे अत्यंत महत्वाचं आहे. तब्बल 6 प्रश्न यावरती येऊ शकतात. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी बॉटनी आणि झुऑलॉजी मधले हे जे 2 टॉपिक्स आहेत हे कव्हर करणं जास्त महत्वाचं आहे. आपण पुढे जाऊया. आपण आता समजून घेऊया की आपण अभ्यास कसा करू शकतो. जसं मी आधी म्हटलंय, परत म्हणेन की आपलं 12वीचं आणि 11वीचे टेक्स्ट बुक्स खूप सुंदर आहेत. दे आर लोडेड विथ इन्फॉर्मेशन आणि जर तुम्ही ते लाईन अँड लाईन नीट वाचलं असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. नक्कीच आपण अभ्यास कसा करूया हे जाणून घेऊया. मात्र तत्पूर्वी आपल्या दर्शकांना, विशेषतः नीट ज्या विद्यार्थ्यांना द्यायचे त्यांच्यासाठी एक सूचना आहे की आपल्या फोन लाईन्स ओपन झालेल्या आहेत. तुम्ही फोन करू शकता. तुमचा प्रश्न काय आहे तो तुम्ही प्रोफेसर मंजुषा पाटणकरांना विचारू शकता. नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोच आहे, तर तुम्ही फोन करा. तोपर्यंत आपण अभ्यास कसा करूया हे आपण जाणून घेऊया. तर 12वीचं टेक्स्टबुक आणि 11वीच्या टेक्स्टबुक बद्दल मी बोलले. आता आपण NCERT बुक्स बद्दल बोलूया. NCERT बुक्स पण अतिशय सुंदर आहेत. त्यातलं इन्फॉर्मेशन खूप छान दिलेलं आहे, सोप्या शब्दात विथ एक्झाम्पल एक्सप्लेन केलेलं आहे. आणि त्यांनी एक छान टेक्निक वापरली आहे की प्रत्येक पॅरेग्राफमध्ये इम्पॉर्टंट वर्ड्स ते हायलाइट किंवा बोल्ड करतात. सो जेव्हा तुम्ही शेवटचा अभ्यास आता कराल तेव्हा हे हायलाइटेड पार्ट्स तुम्ही नक्की बघत जा आणि त्याच्यामुळे तुमचं काय होईल की थोडं रिव्हिजन चांगलं होईल. नंतर तुम्ही अजून एक करू शकता की माझं असं म्हणणं आहे की आता हे जे 20 धडे आपण एवढे जे बघितले आतापर्यंतचे, हे 20 धडे जर तुम्ही आत्ताही सुरू केली अभ्यास करायला NCERT बुकमधनं, तर ओव्हर द पिरियड ऑफ 40 डेज 40 दिवसात तुम्ही हे 20 धडे कंप्लीट करू शकतात. म्हणजे तुमचा इतर अभ्यास सुद्धा, दॅट इज फिजिक्स, केमिस्ट्री अँड बॉटनी, ह्याला तुम्ही 2-2 तास द्यायचे आणि तसंच आपल्या ह्या NCERT झुऑलॉजीसाठी 2 तास द्या आणि 40 दिवसात तुमचा हा अभ्यास व्यवस्थित होऊ शकतो डिटेलमध्ये. आणि आफ्टर द स्टडी देन तुम्ही पेपर सॉल्विंग करू शकता. आणि पेपर सॉल्व करण्यासाठी एक सोपी मेथड आहे की AIPMT
ह्या वेबसाईटवर जायचं आणि AIPMT गुगलवरती टाईप करा, बर. 2014 लिहा. 2014चा तुम्हाला क्वेश्चन पेपर येईल विथ आन्सर्स. 2015 लिहिलं तर तसा पेपर येईल विथ आन्सर्स. सो ॲट होम तुम्ही हा म्हणजे क्वेश्चन पेपर सुद्धा तुम्हाला मिळाले तर एक सॅम्पल एक्झाम कशी असते याचा तुम्हाला अंदाज येईल, जे तुमच्या दृष्टीने खूप फायद्याचं असेल. आपल्याला अमृताने फोन केलेला आहे, आपण तिचा प्रश्न जाणून घेऊया. अमृता, तुझा प्रश्न विचार. हा, मला प्रश्न विचारायचं होतं की आपण वेगळे टेक्स्टबुक्स वगैरे काही घेण्याची गरज आहे की, किंवा 12वीच्या टेक्स्टबुक वरच अभ्यास केला तर चालेल का? आणि आणखीन एक आपल्याला फोन आलेला आहे लातूरहून. तुमचा प्रश्न विचारा. ज्ञानोबा असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. ज्ञानोबा, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, नीट कॅन्सल होणारच नाही का? हा एक प्रश्न आहेच, परंतु तो अनुत्तरित प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर हे राजकीय आखाड्यातून द्यावं लागेल. मात्र या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जाणून घ्यायचंय. अमृताने जो प्रश्न विचारलेला आहे त्यासाठी टेक्स्टबुक्स आपण मॅडमकडनं ते उत्तर जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर अमृताच्या प्रश्नाचं उत्तर लगेचच परत येतो. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपण पाहताय माझा नीट अभ्यास. ब्रेक पूर्वी अमृताचा आपल्याला फोन आलेला होता, आपण तिच्या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर देऊया. अमृताने विचारलेलं की पुस्तकं काही घ्यायची जरुरी आहे का? तर NCERT बुक्स नक्की घ्यावी 11वी आणि 12वीची. आणि जर ती मार्केटमध्ये अवेलेबल नसेल तर प्रोग्रामच्या सुरुवातीलाच मी वेबसाईट दिलेली आहे, त्याच्यावरनं तुम्ही डाउनलोड करू शकता. ज्ञानोबाने विचारलं होतं की नीट कॅन्सल होईल की नाही. हे आपल्या हातात नाही, पण नीट अभ्यास करणं मात्र आपल्या हातात आहे. तर जरूर आता कामाला लागा. मोठ्यांना बाकीचा काही तो विचार करू द्या, मुलांनी मात्र आता अभ्यास करायला हरकत नाही. आपल्यासोबत आपल्याला आणखीन एक फोन आलेला आहे. सिद्धार्थ श्रीवास्तव अमरावतीहून आहे. सिद्धार्थ, प्रश्न विचार आपला. मैडम, मुझे ये जानना था कि अगर हम नीट के एग्जाम देते हैं तो हम कौन कौन से फील्ड में जाने के लिए रेडी होते हैं मेडिकल की? नीट एक्झाम दिल्यानंतर तुम्ही MBBS आणि BDS डेंटिस्ट्री ह्या दोनच ब्रांचेससाठी नीट द्यावी लागते. बाकी फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑडिओलॉजी हे सगळे जे विषय आहेत त्याकरता आपली MHCET तुम्ही ऑलरेडी दिलेली आहे, तेवढी पुरे आहे. सोहम म्हणून एका विद्यार्थ्याचा फोन आलाय मुंबईतून. सोहम, तुझा प्रश्न विचार. हॅलो. ऍक्च्युली मी लास्ट इयर 11th मध्ये क्लासेस घेतलेले, त्याचे वेगळे बुक्स दिलेत त्यांनी आणि त्यात खूप इन्फॉर्मेशन आहे. आणि मी NCERT बुक बरोबर कम्पेअर केलं आणि तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं की आमच्या क्लासेसचे बुक्स फॉलो करा. आणि त्यात खूप एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. तर ती करायची गरज आहे की प्युअरली NCERT बुक्स वरनच येणार? आणखी एक कन्फ्युजन विद्यार्थ्यांचं. येस, तुम्ही जर क्वेश्चन्स बघितले NCERT बुक्समधले वर बेस्ड तर थोडेसे इन्सफिशियंट वाटतं. आणि तुम्ही जर नीट किंवा AIPMTचे प्रिव्हियस इयरचे पेपर्स पाहिले तर असं वाटतं की थोडं जास्त इन्फॉर्मेशन असणं कधीही भल्याचं आहे. म्हणून आपले बोर्डाची टेक्स्टबुक पण नीट तुम्ही करा. आणि माझं म्हणणं आहे की तुम्ही ऑलरेडी ते केलेलं असल्यामुळे तुम्हाला आता एवढा त्रास नाही होणार. थोडंसं ब्रशअप करा अँड कॉन्सन्ट्रेट मोर ऑन NCERT बुक्स. त्याचं कन्फ्युजन होतं त्याच्या क्लासेसमध्ये त्याला दिलेली पुस्तकं आणि त्याच्यामध्ये असलेलं एक्स्ट्रा सिलेबस. या क्लासेसमधला तुम्ही आता सध्या जरा बाजूला ठेवा. बोर्ड टेक्स्टबुकला धरून तुम्ही काम करा आणि NCERT टेक्स्टबुकला धरूनच काम करा. नक्कीच. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेबसवरती लक्ष ठेवा, कारण सिलेबस तुम्हाला नेमकं काय करायचं हे सांगू शकेल. आपल्यासोबत विवेक शिंदे आहे बीडहून. विवेक, तुझा प्रश्न विचार. हा मॅडम, आपल्याला AIPMT दिलेली तर नेटसाठी आपण कोणता अभ्यास करावा लागेल? AIPMT तू आधी दिलेली आहेस, फर्स्ट फेज दिलेली आहे ऑलरेडी. तर आता सेकंड फेज कोणता अभ्यास करावा लागेल? तोच अभ्यास आता बस डिटेलमध्ये अजून कर. भरपूर वेळ मिळतोय तुला, भरपूर अभ्यास कर, फायदा नक्कीच होतो. औरंगाबादहून महेश जाधवचा फोन आहे आपल्याला. महेश, तुझा प्रश्न विचार. काही तांत्रिक अडचणींमुळे हा फोन कट झालेला आहे. अभ्यास कसा करावा याच्याबद्दल आपण होतो. म्हणजे अभ्यास आता विद्यार्थ्यांच्या हातात वेळ कमी आहे, काही ट्रिक्स सांगता येतील का?
ट्रिक्सपेक्षा मला असं वाटतं की आपण आता जास्त लक्ष देऊया की आपण पेपर कसा लिहूया, अभ्यास कसा करावा हे मी आता ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता जेव्हा तुम्ही पेपर सॉल्व्ह कराल, डाउनलोड करून घ्या पेपर्स गुगलवरनं, आणि जेव्हा ते सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्ही एक लक्षात घ्या की प्रत्येक प्रश्न नीट वाचला पाहिजे. यू हॅव टू रीड द क्वेश्चन ॲटलिस्ट ट्वाइस सो दॅट यू अंडरस्टँड इट प्रॉपरली. दुसरं म्हणजे ऑल्टरनेटिव्ह जे दिलेले आहेत ते नीट वाचायला हवेत, कारण प्रश्न तसे सोपे वाटतात पण ऑल्टरनेटिव्ह नेहमी खूप क्लोज असतात आणि तुम्ही घाईघाईने करेक्ट आन्सर मार्क करण्याच्या ह्याच्यात तुमचे मार्क जाऊ शकतात. सो ह्याच्यात तुम्ही काय करायचं आहे की एलिमिनेशन मेथडने तुम्ही करेक्ट आन्सर चूज करू शकता. लाईक फॉर एक्झाम्पल एखादं क्वेश्चन असं आहे आणि त्याचे ऑप्शन्स असे आहेत तर हे आन्सर नाही होऊ शकत, हे आन्सर असूच शकत नाही, असे करून आधी बाकीचे 3 एलिमिनेट करा आणि शेवटी जो राहील त्या ऑल्टरनेटिव्ह तुम्ही सिलेक्ट करा. आणि अजून एक मला इथे सांगावंसं वाटतं की नीटचे जे ऑल्टरनेटिव्ह दिलेले असतात दे आर नंबर्ड ॲज 1, 2, 3, 4, वेर एज MSCAT ला आपण ABCD हे अल्फाबेट्स वापरतो. सो ह्या 1, 2, 3, 4 ची पण सवय तुम्ही करून घेतली पाहिजेत आणि त्याकरता तुम्ही आधी पेपर्स घरी सोडवले पाहिजेत, तरच ती तुम्हाला सवय होईल. नक्कीच. आपल्याला आणखीन एक फोन आलेला आहे, चेतना मस्के बुलढाण्याहून. चेतना, तुझा प्रश्न विचार. आपल्याला बुकमध्ये वेगवेगळ्या सायंटिस्टची नावं आणि त्यांची डिस्कवरी इयर पण दिलेले आहेत, तर ते सर्व नीटसाठी पाठ करणं गरजेचं आहे का? सायंटिस्टची नावं पाठ करा पण इयरची काही गरज नाही असं मला वाटतं. अजूनपर्यंत इयर चेकवरती काही बेस प्रश्न विचारलेले नाही आहेत. शरद ठाकरेचा नागपूरहून आपल्याला फोन आलाय. शरद, तुझा प्रश्न विचार. मॅडम, अभ्यास करण्यासाठी माणसामध्ये विचार, तुझा प्रश्न विचार. ऐकू येत नाही. काही तांत्रिक अडचणींमुळे हा फोन कट झालेला आहे. या ठिकाणी आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर ही चर्चा आपली सुरू राहणार आहे. काही ट्रिक्स आपल्याला कशा या ठिकाणी वापरता येतील, त्याचबरोबर आणखी काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आपण घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपली चर्चा सुरू आहे. खरं तर आपला अभ्यास सुरू आहे नीट परीक्षेचा, झुओलॉजी या विषयाचा. प्रांजलचा फोन आहे पंढरपूरवरून. प्रांजल, तुझा प्रश्न विचार. काही तांत्रिक अडचणींमुळे कदाचित तिचा आवाज आपल्याला येत नाही. निवेदिता गुरवचाही फोन आहे आपल्याला मुंबईहून. निवेदिता, तांत्रिक अडचण येते. आपण आपली चर्चा पुढे ठेवूया की अभ्यास नेमका कसा करावा, टू द पॉइंट अभ्यास कसा करावा, कारण वेळ कमी. पॉइंट अभ्यास करण्यासाठी आपल्याला जसं मी सांगितलं तसं आपले टॉपिक्स तुम्ही बघा आणि NCERT बुक्समधले बोल्ड केलेले जे टॉपिक्स आहेत, काही काही वर्ड्स त्यांनी ना प्रत्येक पॅरेग्राफमध्ये काही काही वर्ड्स बोल्ड आणि डार्क केलेत. तर ते तुम्ही वाचून घ्या. जिथे जिथे बोल्ड डार्क वर्ड दिसेल तेवढ्या आजूबाजूचं ते वाचून घ्या. त्याच्याने तुमची फटाफट एक तयारी होऊ शकते. इथे मला एक एक्झाम्पल म्हणून एक घ्यायचं होतं की कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. एक प्रश्न इथे मी आणलाय, विच वन ऑफ द फॉलोइंग ॲनिमल हॅज 2 सेपरेट सर्क्युलेटरी पाथवेज. हा ऑलरेडी विचारलेला आहे प्रश्न 2015च्या नीट एक्झाम मध्ये, री एक्झाम झाली होती तेव्हा त्या परीक्षेत विचारलेले आहेत. आणि ऑप्शन्स दिलेले आहेत फ्रॉग, लिझर्ड, व्हेल अँड शार्क. आता तुम्ही विचार कराल की सर्क्युलेटरी पाथवे आपण ह्या कुठल्याच ॲनिमल्सची स्टडी केलेली नाही, पण इथे आपल्याला लॉजिक लावायचंय फक्त की डबल सर्क्युलेशन, 2 सर्क्युलेटरी पाथवेज और डबल सर्क्युलेशन इज फाउंड ओनली इन मॅमल्स. आणि इथले जे ऑप्शन्स तुम्ही बघताय तर व्हेल हा एक ऑप्शन आहे, व्हेल इज अ मॅमल. सो इथे तुम्ही ते तुमचं लॉजिक लावायला हवं. हे असं क्लिअर इन्फॉर्मेशन टेक्स्टबुकमध्ये नसणार, बट यू शुड नो हाऊ टू यूज युअर लॉजिक. नक्कीच. म्हणजे या ठिकाणी अभ्यासाची गरज आहे आणि लॉजिकची सुद्धा गरज आहे. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे ऋषिकेश सांगळे. ऋषिकेश, तुझा प्रश्न विचार. नीटची जी एक्झाम आहे, हॅलो बोल, तुझा आवाज येतोय, प्रश्न विचार. जी नीटची एक्झाम आहे ती, हॅलो, तू सलग विचार तुझा प्रश्न, तुझा आवाज पोचतोय. ओके. जी नीटची एक्झाम आहे ती कोणत्या कोणत्या साईटसाठी अवेलेबल आहे? ह्याचं मी उत्तर आत्ताच दिलं
की MBBS आणि BDS म्हणजे डेंटिस्ट्री ह्या 2 स्ट्रीमसाठीच नीट एक्झामची जरुरी आहे. आपण कंटिन्यू करूया. येस. अजून एक प्रश्न मी इथे आणलेला आहे. विच टाइप ऑफ टिश्यू करेक्टली मॅचेस विथ इट्स लोकेशन. नीट 1 फेज जी आता झाली 2016ची त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारलेला होता आणि मॅच द कॉलम सारखं त्यांनी दिलेलं आहे. टिश्यू दिलेले आहेत. स्मूथ मसल त्याच्या अगेन्स्ट लिहिलंय वॉल ऑफ द इंटेस्टाईन. देन ॲरिओलर टिश्यू टेंडन्स दिलेले आहेत. ट्रान्झिशनल एपिथिलियम, टिप ऑफ नोज, क्युबॉइडल एपिथिलियम, लाइनिंग ऑफ स्टमक असे त्यांनी ऑप्शन्स दिलेत. आता ह्यातलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. कारण स्मूथ मसल्स आर द ओनली वन्स विच शो द प्रेझन्स ऑफ वॉल ऑफ विच आर फाउंड इन द वॉल ऑफ द इंटेस्टाईन स्मूथ मसल्समध्ये. बाकी ठिकाणी तुम्ही बघाल तर ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू टेंडनमध्ये मॅच होणार नाही. ट्रान्झिशनल एपिथिलियम हे नोजच्या आतमध्ये असतं पण टिप ऑफ द नोजला नाही. So this is how you have to eliminate the wrong answers and you have to reach towards the correct answer. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. साक्षी मुंबईहून प्रश्न विचारते. साक्षी तुझा प्रश्न विचार. माझा प्रश्न असा होता की ह्या वर्षी जशी CET आणि नीट दोन्ही द्यायला सांगितले होते, तसं पुढच्या वर्षी पण नीट द्यावी लागणार आहे का? आणि CET बरोबर. CET जर तुला जर फिजिओथेरपी किंवा स्पीच थेरपी किंवा ऑडिओलॉजी किंवा होमिओपॅथी, आयुर्वेदिक हे स्टडी जर करायचे असतील तर MHCET दिली तरी पुरे आहे. बट इफ यू वॉन्ट टू बिकम MBBS और BDS डॉक्टर देन तुला नीट द्यायला लागेलच. नीट इज कंपल्सरी पुढल्या वर्षी तर नक्कीच. आणि या संदर्भातला निर्णय खरं तर सरकार दरबारी अजूनही पेंडिंग आहे. आपले मुख्यमंत्री पंतप्रधान त्यांच्या भेटी गाठी होत आहेत. अध्यादेश आणण्याची चर्चा होते परंतु अद्यापही चर्चा आहे आणि विद्यार्थ्यांनी त्याकडे कृपया लक्ष देऊ नका. आपल्याला नीट द्यायचे हेच सध्या डोळ्यासमोर ठेवा आणि आमच्यासोबत अभ्यासही करा. येस नक्कीच. मुलांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्ही लक्ष देऊ नका आता काय होतंय आजूबाजूला, तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या. अजून एक प्रश्न आपण घेऊया. विच ऑफ द फॉलोइंग सेल्स ड्युरिंग गॅमेटोजेनेसिस इज नॉर्मली डिप्लॉइड. हा पण प्रश्न 2015 मध्ये येऊन गेलेला आहे. त्याच्यात ऑप्शन्स दिलेत स्पर्मॅटोगोनिया, सेकंडरी पोलर बॉडी, प्रायमरी पोलर बॉडी अँड स्पर्मॅटिड. यातलं करेक्ट ऑप्शन आहे स्पर्मॅटोगोनिया. कारण जर तुम्ही आपला डायग्राम आहे आपल्या बोर्ड टेक्स्टबुक मध्ये सुद्धा एक क्लिअर छान डायग्राम दिलेला आहे स्पर्मॅटोजेनेसिसचा. त्याच्यात तुम्ही बघाल की स्पर्मॅटोगोनिया इज द ओनली फेज ड्युरिंग विच द सेल्स आर डिप्लॉइड इन नेचर. त्याच्यानंतर मिओसिस होतं आणि मग बाकीचे सगळे सेल्स जे आपले ऑप्शन्स इथे दिलेले आहेत ते सगळे हॅप्लॉइड असतात. सो दिस इज हाऊ यू कॅन एलिमिनेट द रॉंग आन्सर्स अँड यू विल रीच टुवर्ड्स द करेक्ट आन्सर विच इज स्पर्मॅटोगोनिया. आपल्याला पुढचा फोन येतोय. मित्रा तुझा प्रश्न विचार. शुभम माने. शुभम तुझा प्रश्न विचार. हा मॅडम, आम्ही AMT टेस्ट फर्स्ट दिलेली आहे. त्यात आम्ही OBC मधून फॉर्म भरलेला. आता आम्ही सध्याला कॅटेगरी मधून फॉर्म भरू शकतो का नाही? मला समजला नाही प्रश्न. त्यांचा प्रश्न हा म्हणजे कॅटेगरी आणि रिझर्वेशन्स याच्या संदर्भात आहे. त्याच्यातून फॉर्म भरू शकतात की नाही हा सिस्टमॅटिक प्रश्न आहे. या संदर्भात तुला वेगळी चौकशी करायला लागेल. आता आपण या ठिकाणी चर्चा करतोय हा झुओलॉजी विषयी. आपल्याला पुढचा फोन येतोय. प्रज्ञा तुझा प्रश्न विचार. मॅम माझा प्रश्न असा आहे की आपल्याला नीटसाठी 700 पैकी 360 कंपल्सरी सांगितले. जर एखाद्या स्टुडंटला 360 पेक्षा कमी असेल तर मग त्याला MBBS आणि BDS ला ऍडमिशन मिळेल का? ऍडमिशन्स आपल्या शेवटी मेरिट लिस्टची येईल शेवटी त्याच्यावर डिपेंडेंट होईल. आणि हे असे तू विचार आता करू नकोस. आपल्याला मॅक्झिमम मार्क मिळवायचे आहेत. त्यामुळे किती मिनिमम किती आणि काय हे आपण विचार स्टुडंट्सनी आता करायचा नाही. आपल्याकडे अगदी शेवटची काही मिनिटं उरलेली आहेत. नीट परीक्षेचा जर विचार करायचा झाला यामध्ये विद्यार्थ्यांसमोर आणखीन एक मोठं टेन्शन आहे. ते म्हणजे CET मध्ये त्यांना निगेटिव्ह मार्किंग नव्हतं पण नीटमध्ये त्यांना निगेटिव्ह मार्किंग आहे. ते टॅकल कसं करायचं की आपले मार्क नेगेटिव्ह होणार नाहीत हे कसं टॅकल करायचं? त्याच्यासाठीच जे मी सांगितली मेथड की यू एलिमिनेट द रॉंग आन्सर्स अँड रीच टू द करेक्ट आन्सर. आणि कॉशियसली सॉल्व्ह केला पेपर. तुम्हाला वेळ आहे भरपूर. असं करू नका की घाईघाईने सॉल्व्ह केलं आणि यू वॉन्ट टू सॉल्व्ह फिजिक्स इन दॅट रिमेनिंग टाइम किंवा सॉल्व्ह केमिस्ट्री. असं करू नका. तुम्ही जे प्रश्न अटेम्प्ट करतात त्याच्याकडे आपलं लक्ष द्या. नीट क्वेश्चन वाचा, ऑप्शन्स नीट बघा आणि तरच तुम्हाला
तुम्हाला ते मार्क मिळू शकतात. आणि तुम्हाला माहिती असलं पाहिजे की प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क आहेत आणि जर तो रॉंग गेला तर -1 होतात. म्हणजे 4 मार्क तर जातातच आपले आणि 1 मार्क्स ऑल्सो गोज. सो टोटल 5 मार्क्स यू लूज व्हेन यू गो रॉंग इन 1 क्वेश्चन. एखाद्या प्रश्नाविषयी जर विद्यार्थ्यांना खात्री नसेल तर तो प्रश्न त्यांनी तेवढ्याच भरवशाने सोडून द्यावा की तिथे तुक्का मारावा? सोडून दिलं तरी जरा टेन्शनच आहे, तरी सोडून द्यायला हरकत नाही म्हणून. पण तुक्का पण मारायला हरकत नाही, पण थोडा तुक्का पण थोडासा ब्रेन वापरून मारावा. लॉजिक वापरून, जो मगाशी आपण सांगितलं, लॉजिक वापरून मारावा. अजून एक लॉजिकचा प्रश्न इथे मी घेते. मोस्ट ॲनिमल्स आर ट्री ड्वेलर्स इन ऑप्शन्स दिले: टेम्परेचर डेसिडियस फॉरेस्ट, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, कॉनिफरस फॉरेस्ट, थॉर्न वुडलँड. हा प्रश्न 2015 मध्ये येऊन गेलेला आहे. आता ह्याच्या करेक्ट ऑप्शन आहे ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. इथे सुद्धा लॉजिक आहे की रेन फॉरेस्ट आर द वन्स वेअर देर आर मॅक्झिमम ट्रीज. सो नॅचरली मोस्ट ॲनिमल्स आर व्हॉट टाईप? दे आर ट्री ड्वेलर्स, म्हणजे झाडामध्ये राहणारी ॲनिमल्स जास्त आहेत का? कारण ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये जास्त झाडं आहेत. सो दिस इज व्हॉट द लॉजिक यू हॅव टू यूज. हे इन्फॉर्मेशन तुम्हाला NCERT बुकमध्ये पण मिळणार नाही, पण यू शुड यूज युअर लॉजिक. आपली वेळ संपत आलेली आहे. मी शेवटचा प्रश्न तुम्हाला घेते. अनेक विद्यार्थी त्यांना नीटचा अभ्यास करायचा आहे, नाही करायचा आहे, सरकार दरबारी काय आज निर्णय होणार आहे, यात बरंचसं कन्फ्युजन त्यांच्या डोक्यामध्ये आहे. त्यांना तुम्ही काय सांगाल? कारण नीट तर येऊ घातलेली आहे, ती कॅन्सल होईल न होईल ही पुढचा प्रश्न आहे. ती कॅन्सल होईल न होईल हे आपल्या हातात नाही आहे, पण अभ्यास करणं आपल्या हातात आहे. जरूर अभ्यास करा, भरपूर अभ्यास करा, आणि जर तुम्ही खूप मेहनत केली तर त्याचं फळ तुम्हाला जरूर मिळेल. आणि जर काही प्रॉब्लेम्स असतील, डिफिकल्टीज असतील, तर आता आपला गुगल बाबा आहेच. तुम्ही गुगल करू शकता, पेपर्स डाउनलोड करू शकता, त्याचे आन्सर्स घेऊ शकता, अँड अशा तऱ्हेने तुम्ही तुमचा अभ्यास नीट करू शकता. नक्कीच. त्यामुळे अभ्यास नक्की करा. परीक्षा कॅन्सल होईल न होईल हा विचार सध्या करू नका. सध्या अभ्यास करणं एवढंच तुमच्या हातामध्ये आहे. स्मार्ट अभ्यास करा, लॉजिकल उत्तरं लिहा. लॉजिक इथे वापरलं तर नक्कीच आपल्याला उत्तरं योग्य पद्धतीने देता येऊ शकतात. एलिमिनेशन मेथड आहे, निगेटिव्ह पद्धती आहे, त्यावरती मात कशी करता येईल याचं उत्तर आपल्याला आत्ताच मिळालेलं आहे. त्यामुळे नीट अभ्यास करा, यश तुमचंच आहे. या विशेष कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांचा ओघ ABP माझावर सुरूच आहे.